श्री स्वामी समर्थ. राहू आणि केतू ग्रह हे दोन ग्रह खूप अगदी शुभ फळ देणारे सुद्धा असतात आणि खूप अशुभ फळ देणारे सुद्धा असतात. बहुतेक वेळा जर राहू आणि केतूची महादशा असेल तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत असतं. त्याचमुळे राहू आणि केतू ग्रह कोणत्या राशीसाठी अगदी शुभ ग्रह आहे, त्याचबरोबर या राशींनी कोणती सेवा केली पाहिजे आणि या राशींसाठी हा ग्रह काय काय बदल घडून आणणार आहे याचीच माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर राहू आणि केतू ग्रह हे मिथुन, धनु, कन्या आणि मीन राशींसाठी कधी कधी खूप शुभ फल देत असतो, तर कधी कधी हा अशुभ फल देत असतो. त्याचबरोबर इतर राशींना सुद्धा राहू आणि केतूचा त्रास जाणवत असतो, म्हणजे महादशा ही जाणवत असते. म्हणूनच आज आपण इथे कोणते उपाय केले पाहिजेत हेच आज आपण इथे जाणून घेऊया. तर कन्येचा राहू अत्यंत शुभ फल देणारा असतो. त्याचबरोबर जर मिथुन राशीत राहू हा उच्च असेल तर तो सुद्धा खूप शुभ फल देणारा असतो. त्याचबरोबर धनु राशीचा राहू पितरांच्या बाधा कधी कधी घडून आणत असतो, जेव्हा राहूची महादशा धनु राशीवर असते तेव्हा. त्याचबरोबर मीनेचा केतू हा शुभ फल देणारा असतो. कधी कधी धनु राशीचा केतू सुद्धा हा उच्च स्थानी असेल तर तो सुद्धा खूप शुभ फल देणारा असतो. मिथुनचा केतू कधी कधी अशुभ फल देण्यास सुरुवात करत असतो, जेव्हा केतूची महादशा चालू असेल तेव्हा. त्याचमुळे जर केंद्रस्थानात राहू पीडा, केतू पीडा निर्माण होत असेल तर तुम्हाला यावर प्रभावी उपाय करायचे आहेत. तर राहूची आणि केतूची महादशा कशी सुरुवात होते, म्हणजे महादशा चालू झाली आहे हे आपण कसं जाणावं? तर बहुतेक वेळा काय होतं की आपण जेव्हा काम करतो त्या कामामध्ये आपलं कधी कधी मन लागत नाही, अगदी नैराश्य येतं, कधी कधी खूप निगेटिव्हिटी येते. त्याचबरोबर आपलं जर लग्न जमत असेल किंवा एखादं लग्न किंवा स्थळ आलं असेल लग्नासाठी, तर ते सुद्धा त्या स्थळामध्ये सुद्धा खूप अडचणी निर्माण होत असतात, किंवा लग्न जमलेलं असेल तर ते सुद्धा मोडतं. अशा बऱ्याचशा अडचणी लग्न कार्यामध्ये येतात. किंवा विद्यार्थ्यांना जर अभ्यासात, म्हणजे अभ्यास करता करता त्यांचा ते अभ्यास करून सुद्धा त्यांना त्या परीक्षेमध्ये यश मिळत नाही, किंवा केलेला जो अभ्यास असतो तो पूर्णपणे ते विसरून जातात. अशा अनेक समस्या, त्याचबरोबर सततचा आजारपण, आजारी पडलं असेल तर त्यामध्ये अजून वेगवेगळे आजार उद्भवणे, किंवा आजार जो आहे तो लवकरात लवकर बरा न होणे, अशा भरपूर काही ज्या समस्या असतात, जेव्हा त्या आपल्याला आपल्या जीवनात सातत्याने येत असतात, तेव्हा समजायचं की आपल्याला राहू आणि केतूची महादशा सुरू झालेली आहे. जेव्हा ही महादशा सुरू होते तेव्हा काही आपल्याला हे उपाय आहेत, हे उपाय करणं फार गरजेचं असतं. तर उपाय करताना तुम्हाला सर्वात प्रथम एक उपाय करायचा आहे. त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्रिपिंडी श्राद्ध विधी करायचा आहे. आता हा त्र्यंबकेश्वर इथे जाऊन शक्य होत नसेल तर जवळच्याच तुम्हाला इथे तुमचे कोणी ब्राह्मण असतील किंवा कोणी असे भटजी असतील जे श्राद्ध विधी करत असतील तर त्यांच्याकडून हे श्राद्ध करून घेतले तरीही चालणार आहे. त्याचबरोबर नारायण नागबली विधी करणं फार गरजेचं आहे. हे जर तुम्ही हे श्राद्ध विधी करत असाल किंवा नारायण नागबली हा विधी करत असाल तर तुमच्या जीवनातले राहू आणि केतूची जी महादशा चालू आहे ती लवकरात लवकर निवारण होणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला हे श्राद्ध विधी करायला जमत नसतील तर राहू आणि केतूचा 18,000 जाप करायचा आहे. जर तुम्ही राहू आणि केतूचा 18,000 जाप करत असाल तर तुम्हाला या महादशेपासून मुक्तता मिळायला मदत होणार आहे. 18,000 जाप हा खूपच मोठा जाप असल्यामुळे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हा 18,000 होईपर्यंत जाप केला तरीही चालणार आहे. रोज सातत्याने जाप केला तरीही चालणार आहे, पण तो 18,000 होईल इतपत हा जाप तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर नवनाथ पोथीची 11 पारायणं करायची आहेत. ही 11 पारायणं जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे जर करत असाल तर तुम्हाला या राहू आणि केतूच्या महादशेपासून मुक्तता मिळणार आहे. आणि नवनाथ पोथीचं पारायण करून झाल्यानंतर त्याची सांगता म्हणून 1 किलो पांढरे तीळ, 1 किलो गोड तेल, निळं वस्त्र एखाद्या ब्राह्मणाला दान द्यायचं आहे. त्याचबरोबर एक नारळ व 11 रुपये दक्षिणा सुद्धा त्या ब्राह्मणाला द्यायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जी लागलेली राहू पीडा, केतू पीडा जी आहे ती लवकरात लवकर निघून जाणार आहे. त्यानंतर पंचधातूचे शिवलिंग आणायचे आहे आणि त्यावर रुद्र अभिषेक करायचा आहे. 15 दिवस बेलाची पानं चढती व 15 दिवस बेलाची पानं उतरती व्हायची आहेत. आणि दूध साखरेचा नैवेद्य व शेवटी ब्राह्मणाला भोजन शिदा आणि 11 रुपये दक्षिणा, 3 मीटर पांढरे वस्त्र दान करायचं आहे आणि नारळ द्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमच्या जीवनातल्या ज्या काही राहूची महादशा, केतूची महादशा ती सातत्याने जाणवत असते, ती लवकरात लवकर कमी होऊन किंवा त्याचं निवारण होणार आहे. कारण की आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की
एखादी गोष्ट माझी चांगली का होत नाही किंवा मी सातत्याने का आजारी पडत आहे किंवा एखादा आजार लवकर बरा का होत नाही, तर ह्यामागे ग्रहांचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात दर्शवत असतो. जर का आपल्या कुंडलीमध्ये राहू आणि केतूची महादशा सुरू होत असेल, तर तुम्ही कोणतेही काम करायला जर सुरुवात करत असाल, तर त्या कामामध्ये तुम्हाला अडचणी ह्या जाणवणारच आहेत. त्याचबरोबर मिथुन, धनु, कन्या आणि मीन राशीची जी लोकं आहेत, त्यांना जास्तीत जास्त राहू आणि केतूची महादशा जाणवत असते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शक्यतो राहू आणि केतूची जितकी जास्तीत जास्त उपासना करता येईल, तितकी जास्तीत जास्त उपासना करायची आहे. जेणेकरून तुमचा राहू आणि केतू ग्रह हा स्ट्रॉंग होण्यास मदत होणार आहे आणि जी महादशा तुम्हाला लागलेली आहे, ती महादशा सुद्धा कमी होणार आहे. त्याचबरोबर मिथुन, धनु, कन्या आणि मीन राशीच्या लोकांनी राहू स्तोत्रम आणि केतू स्तोत्रम हे सातत्याने जाप करायचं आहे. जेव्हा तुमची सकाळची देवपूजा होते, तर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा जाप करणं फार अत्यंत आवश्यक आहे. रोज नित्य नियमाने तुम्ही हा जाप करत असाल, तर तुमची राहू आणि केतूची महादशा ही लवकरात लवकर निवारण होणार आहे. त्याचबरोबर त्याचा जो परिणाम अगदी प्रभावी होत असेल, तर तो सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे श्री राहू स्तोत्रम आणि श्री केतू स्तोत्रम हा सातत्याने तुम्हाला हे स्तोत्र दोन्हीही पठण करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला श्री राहू स्तोत्रम आणि केतू स्तोत्रम पठण झाल्यानंतर तुम्हाला राहू आणि केतूचा मंत्र जाप करायचा आहे. जसं की मी इथे सांगितलं आहे की 18,000 जाप तुम्हाला जमेल तर तसा करा. जर जमला एका वेळेला करायला तर एका वेळेला सुद्धा करू शकता. पण एका वेळेला जमणं शक्य नसेल तर तुम्ही 18,000 जाप होईपर्यंत सातत्याने हा राहू आणि केतूचा जाप करायचा आहे. तर राहूचा जाप असा आहे, ओम भ्राम भ्रीम भ्रो सह राहवे नमः. हा आहे राहूचा बीज मंत्र. हा तुम्हाला जाप करायचा आहे. त्यानंतर केतूचा मंत्र आहे, ओम श्राम श्रीम स्रोह सह केतवे नमः. हा सुद्धा तुम्हाला जाप करायचा आहे. असे दोन्ही मिळून 18,000 जर जाप तुम्ही करत असाल, तर राहू केतूची महादशेपासून मुक्तता होणार आहे. आता मी तुम्हाला इथे सांगते की हे मंत्र जाप करणं का गरजेचं आहे. मंत्र जापामुळे तुमच्या शरीरावर एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. तुमच्या शरीरात जे काही तुमचे बिघाड झाले आहेत किंवा जे काही तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत आहे, तुमच्या मनामधल्या ज्या निगेटिव्ह लहरी आहेत, हे सगळे जे आहेत ते स्तोत्र, त्याचबरोबर आपण जो बीज मंत्र बोलतो तो मंत्र, ह्या मंत्रांमुळे हे निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होत असते. त्यामुळे मी सातत्याने इथे आतापर्यंत सांगत आलेले आहे की स्तोत्र पठण करा. त्याचबरोबर एखादा बीज मंत्र बोलत चला किंवा दिवसभर येता जाता श्री स्वामी समर्थ हा नाममंत्र जप करत चला. जेणेकरून तुमच्या जीवनातल्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर निवारण होणार आहे आणि त्याचबरोबर तुमची निगेटिव्ह शक्ती जी आहे, म्हणजे अंतर्मनातली निगेटिव्ह शक्ती जी आहे, ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे. या मंत्र जापामुळे तुमच्या जीवनात खूप सारे बदल तुम्हाला घडून आलेले दिसून येणार आहेत. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला कोणता विधी करायला जमत नसेल, तर शक्यतो हे 2 बीज मंत्र जे आहेत राहू आणि केतूचे आणि त्याचबरोबर राहू आणि केतूचे स्तोत्र जे आहेत, ते तुम्ही पठण करायला विसरू नका. दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा पठण करा, पण सातत्याने ह्या मंत्रांचा जाप आणि हे स्तोत्र पठण करा. जेणेकरून राहूची आणि केतूची महादशा जी चालू आहे, ती लवकरात लवकर निवारण होणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.